बनवायची त्यासाठीचं प्रमाण बघूयात मिरचीचं। लाल मिरची खूप तिखट खात असणार तर तुम्ही इथे लवंगी पण घेऊ शकता। मी इथे नंदुरबारी अर्धा किलो घेतलेली आहे। इथे काश्मीरी घेतलेली आहे अर्धा किलो। यामुळे रंग पण येतो, घट्टपणा पण येतो आणि तरी पण येते, त्यामुळे मी अर्धा अर्धा प्रमाण ठेवते म्हणजे मला मीडियम मिरची मिळते। तरी आणि दाटसरपणा आणि रंग येण्यासाठी 100 ग्रॅम रसगुल्ला मिरची वापरणार आहे। तर टोटल लाल मिरचीसाठी मी 3 मिरचीचे प्रकार वापरत आहे, तिखट, मीडियम आणि कमी तिखट। तुम्ही इथे फाफडा पण वापरू शकतात किंवा बेडगी पण वापरू शकतात, पण मी इथे काश्मीरी आणि नंदुरबारी या दोघांचं मिक्स घेणार आहे आणि दाटसरपणा आणि तरी येण्यासाठी 100 ग्रॅम रसगुल्ला मिरची वापरत आहे। अशा आपण 9 प्रकारच्या मिरच्या बघितलेल्या आहेत। या व्हिडिओची तुम्हाला थोडी जरी मदत झाली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब